आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. भगवान बुद्धांनी म्हटलं आहे, आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पना मिश्रित धर्म आहे. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेलं नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपणाला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतींचा जनक ठरतो. भगवान बुद्धांनी हा प्रश्न इथेच सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नांची सांगोपांग चर्चा केली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासा इतकाच सर्वसाधारण आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक मुख्य अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन संबोधतात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वविशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे पण शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते. तदनुषंगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. शरीर हे आत्म्याचा एक पेहरावच आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे का? नाही, तो विश्वास ठेवत नसे. आत्म्यासंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असं म्हणतात. अशरीरी आत्मा मानला तर त्याच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा म्हणजे काय? तो आला कुठून? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचं काय होतं? तो कुठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तिथे राहतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आपल्या फेरतपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखवले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्याचा आकार आणि आकृती कशी आहे असं विचारलं. आनंदाला त्यांनी सांगितलं, आत्म्यासंबंधी वेगवेगळी मतं आहेत. काही लोक म्हणतात, माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही जण असं म्हणतात की तो निराकार आणि अनंत आहे. आनंदा, आत्म्यासंबंधी नाना प्रकारची अशी मतं आहेत. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे? हाही बुद्धांचा दुसरा प्रश्न होता. कुणी म्हणतात आत्मा हा सुखदुःखांच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरं कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुखदुःखांच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अननुभवशील आहे. आणखी दुसरे म्हणतात की नाही, माझा आत्मा सुखदुःखांच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा वेगवेगळ्या कल्पना आहेत. यानंतर बुद्धांनी जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला. त्यांनी असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो का? त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो का? यासंबंधी 8 भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो का? यासंबंधी त्याला अगणित कल्पना आढळल्या. तथागतांनी शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो का? यासंबंधी श्रमण ब्राह्मणांची मतं भिन्न होती. काही जण म्हणाले होते की तो अतिशय दुःखी असतो. काही म्हणाले होते तो अतिशय सुखी असतो. इतर काही जण म्हणाले होते तो सुखी किंवा दुःखी असतो आणि इतर जण म्हणाले होते की तो सुखी अथवा दुःखीही नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील या सगळ्या सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुंदाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते. चुंदाला ते म्हणाले होते, हे चुंद, हे श्रमण ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात. त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचं म्हणणं ठीक आहे का? आणि ते उत्तर देतात, होय, माझंच म्हणणं खरं आहे.
दुसरी मते मूर्खपणाची आहेत. मी त्यांचं मत स्वीकारत नाही. का? कारण लोकांची या विषयासंबंधी मतं भिन्न आहेत. त्यांची मतं मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानत नाही. एवढंच काय, ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानत नाही. आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांची विचारसरणी कोणती होती? आत्म्याविरुद्ध भगवान बुद्धांनी जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच त्यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्यांनी असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकी निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्मदिठ्ठीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्यांनी असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्याप्रमाणे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याचप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत ठरतो. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण झाला. भ्रामक समजुतींचा मार्ग मोकळा होतो. एवढंच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजवण्याचा अधिकारही बहाल करतो. या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मतं व्यक्त केलेली नाही असं म्हणतात. दुसरं काही जण म्हणतात की त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांतांचे खंडन केलेले नाही. आणखी दुसरे काही जण म्हणतात त्यांनी या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली आहे. ही सगळी मतं चुकीची आहेत, कारण त्यांनी महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा काही वस्तू नाही. म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मावाद असं म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धांनी त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी आपला नामरूप सिद्धांत मांडलाय. हा नामरूप सिद्धांत विभज्यवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्यांची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धांच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंध म्हणतात. रूपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 तत्वांचा परिणाम आहे. हे स्कंधरूप अथवा शरीराचे घटक आहेत. रूपस्कंधाशिवाय मनस्कंध ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तेही प्राण्यांच्या रचनेचे घटक आहे. या नामस्कंधाला विज्ञान म्हणजेच चेतना असं म्हणतात. या नामस्कंधात 3 मानसिक घटकत्वे आहेत. वेदना म्हणजेच 6 इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती. संज्ञा म्हणजे संज्ञा, संकार म्हणजे संस्कार, विज्ञान म्हणजे चेतना या 3 नामस्कंधात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. या सिद्धांताविरोधी असं विचारतात की विज्ञान याची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. पण विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम आहे असं कसं म्हणता येईल? भगवान बुद्धांचे उत्तर असे नव्हते. या 4 भौतिक तत्वांच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की जिथे शरीर अथवा रूप काया आहे तिथे त्याच्यासह नाम काया म्हणजे विज्ञानही राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जिथे जिथे विद्युत क्षेत्र असते तिथे तिथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाच माहीत नाही, पण ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते.
शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असं का म्हणू नये? आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान हेही रूप कायांच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असं का म्हणू नये? भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी इथेच समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगायच्या होत्या. जेव्हा विज्ञानाचा उदय होतो तेव्हा माणूस जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करतं तेव्हा ते ज्ञानमूलक असतं. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान असं म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेला माणसाला विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असं स्पष्ट होतं की प्राणी जेवढी क्रिया करतो तीही सर्व विज्ञानाच्या द्वारे अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतात की आता आत्म्याने करावयाचे कार्य कोणते आहे? आत्म्याची म्हणून जी काही कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केलेले आहे आणि याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असूच शकत नाही. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणत तर काहींना नैमित्तिक. नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो वा फळ न मिळो ते करणं आवश्यक होतं. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकांच्या काही इच्छापूर्तींसाठी केले जाते. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण असं घडत असे. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात. अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला. ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धांना यज्ञाबाबत त्यांची स्वतःची मतं विचारली. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत उत्तरला, ठीक आहे. आणि तथागत याप्रमाणे बोलले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोनं, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल यांनी त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला, माणसाच्या सुख उपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानांची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे. लुटली जाते. डाकू नगरातून लूटमार करत फिरत आहेत आणि त्यामुळे सगळे रस्ते असुरक्षित झाले आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखरच वाईट गोष्ट होईल. पण महाराजांनी विचार केला की मी या सगळ्या दुष्ट लोकांच्या कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने या लोकांचा स्वच्छेचार समाधानकारक रीतीने थांबवता येणार नाही.
जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही. आणि ही दुरावस्था थांबवण्याचा एकच मार्ग तो असा, आपल्या राज्यात जो कोणी बैल पाळतो, गुरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी द्यावे. आपल्या राज्यात जो कोणी व्यापार करतो त्याला महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सगळे लोक आपापली कामं करत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुलं कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घरची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता यांनी आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याचप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला. देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजा उघडे ठेवून वावरू लागली. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलवले आणि म्हटले, पुरोहिता, सगळा उत्पात शांत झाला आहे. देश आता खुशालीत आहे. मला आता महायज्ञ करायचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करायचा हे तू मला सांग. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या देशात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याचप्रमाणे राज्यात जे जे मंत्री, अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील, त्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सगळ्यांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. हे ब्राह्मण कूटदंता, ज्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं, क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सगळ्यांना असे उत्तर पाठवले की महाराज आपला यज्ञ करावा, यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मणानो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज, यज्ञाला प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मणानो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटलं, महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याचप्रमाणे अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषय उपभोगी, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले, असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले, उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ बडबड न करणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट बुद्धीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कामात मग्न राहू द्या. पण जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सगळ्या विधी महाराजांनी कराव्यात. त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्या संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत. बकऱ्यांची, कोंबड्यांची, पुष्टडुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आलेली नाही. यज्ञधुपासाठी झाडं तोडण्यात आली नव्हती. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखवले गेले नाही. आपले काम करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत. ज्यांना काम करावेसे वाटले त्यांनी ते काम केले. ज्यांना वाटले नाही त्यांनी काम केले नाही. ज्यांना जे काम योग्य वाटले त्यांनी ते केले.
ज्यांना जे काम योग्य वाटले नाही त्यांनी ते केले नाही. केवळ तूप, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करायचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा कधीच भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन असं म्हणतो, तो धर्म हा हीन धर्म आहे. कूटदंताने भगवंतांना प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे का? भगवंत म्हणाले, हो ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? भगवान प्रसन्न मुद्रेने म्हणाले, तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतःकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावतपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणं, हाच तो यज्ञ आहे. उदारदान, निरंतरदान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सगळ्याहून तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात का? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करत नसतो, तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते ते यज्ञ माझ्या स्तुतीस प्राप्त नाहीत. असे का ब्राह्मणा? कारण असल्या हिंसेपासून आणि हिंसक यज्ञापासून सज्जन किंवा सन्मार्गगामी लोक दूर राहतात. पण हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही, असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असं का? कारण ब्राह्मणा, सज्जन आणि सन्मार्गी लोक असल्या हिंसरहित यज्ञाच्या समीप जातात. उदयान ब्राह्मणानेही उज्जयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागतांना विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता का? बुद्धांनी उज्जयानाला जसे उत्तर दिले तसेच त्यालाही दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतू केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दयता नाही, अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञानपटल नाहीसे झालेले आहेत, असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांची जन्ममरणाची येजा आता संपलेली आहे, तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसं सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतःकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे केलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जीवन जगू लागतात.